पावसाला सुरुवात झाली की लहानग्यांसह थोरा मोठ्यांना पावसाळी पर्यटनाचे वेध लागतात। त्यात मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना पर्यटक नेहमीच पसंती देतात। अनेकदा तलावात पोहण्याचा आनंद घेताना खोलीचा अंदाज न येणं, धबधब्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाखाली बसल्यानं जीवितहानीच्या घटना देखील घडतात। या घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पावसाळ्याच्या काळात जिल्ह्यातील धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात बंदी आदेश लागू केलेत। ठाणे जिल्ह्यामध्ये मान्सून कालावधीत मोठ्या संख्येनं पर्यटक धबधबे, तलाव तसंच धरणांच्या ठिकाणी येतात। त्या ठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटना घडल्यात। त्यामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी, कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा प्रशासनाकडून लागू करण्यात येत आहेत। त्यातच पावसाळ्यात नदीचा प्रवाह आणि खोल पाण्यात उतरणं, त्यात पोहणं, धबधब्यावर जाणं अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणं, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणं आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करण्यास बंदी आहे। तसंच पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करण्यास आणि मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणं, मद्य बाळगणं, अनधिकृत मद्य विक्री करणं आणि उघड्यावर मद्यसेवन करणं, वाहतुकीचे रस्ते तसंच धोकादायक ठिकाणी वाहनं थांबवण्यास बंदी घालण्यात आली आहे। ठाणेकरांना जंगलातील पौष्टिक रानभाज्यांची आणि वनौषधी वनस्पतींची माहिती असावी, तसंच शहरातील लोकांनाही रानभाज्यांची चव चाखता यावी यासाठी ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात रानभाज्यांची आणि औषधी वनस्पती महोत्सवाचं आयोजन भाजपच्या संजय वाघोले यांच्या विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमानं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। रानभाज्यांची खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। ठाण्याच्या सरस्वती शाळेच्या प्रांगणात शनिवारी संध्याकाळी 5 वाजता मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील कातकरी आणि ठाकूर आदिवासी नागरिकांनी आणलेल्या रानभाज्या आणि औषधी वनस्पती या महोत्सवात ठेवण्यात आल्या होत्या। आदिवासींनी जंगलातून आणलेल्या रानभाज्यांमध्ये टाकळा, शेवाळ, भारंगी, नारळी, करटोळी, कोळा, कोरडू, कुडाफुले, खरशिंग शेंग, माठ, तेराळू, गोमटीवेल, रानकारवा, कोळू, भोपा, केना अशा अनेक भाज्यांचा समावेश या महोत्सवात होता। या रानभाज्या खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती। या महोत्सवात उपस्थित श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी जंगलातील वनौषधी वनस्पती आणि विविध रानभाज्या यांची चव शहरातील लोकांना अनुभवता यावी याच उद्देशातून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं। माझं नाव इंदवी तुळपुळे, मी मुरबाडून आले आणि श्रमिक मुक्ती संघटनेची कार्यकर्ती आहे। आज ठाण्यामध्ये विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटना आम्ही संयुक्तपणे आज इथे रानभाज्या आणि वनौषधी महोत्सव आयोजित केलेला आहे। आणि आज मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या ठाकूर आदिवासी आणि कातकरी आदिवासी महिला आणि पुरुष इथे आलेले आहेत। या ठिकाणी मुख्य उद्देश हा आहे की निसर्गाप्रती आपला जे काही जिव्हाळा आहे माणूस म्हणून तो वाढावा आणि निसर्गातलं आपल्याला झाडं वाचवाच माहीत असतं जगलात, पण ही झाडं त्याच्याबरोबर अन्न, त्याच्याबरोबर औषधी हा मोठा खजिना जंगलांमध्ये आणि पर्यावरणामध्ये आहे। तो सगळ्याकडे आपली नजर ही जास्त चौकस व्हावी, त्याची जाणीव राहावी आणि जे लोक जंगलात राहतात, जंगलाच्या सानिध्यात राहतात, त्यांच्याकडे असलेलं शहाणपण, त्यांच्याकडे असलेलं ज्ञान
हे काही मागासपणाचं लक्षण नसून हे सुद्धा शहरामधल्या पुढारलेल्या लोकांनी एवढेच पुढारलेले आहेत. फक्त त्यांचं ज्ञान आणि त्यांचं शहाणपण वेगळ्या विषयात आहे, हे जाणवून द्यावं एवढा आमचा उद्देश आहे. आणि आम्ही जरा उशिरा पोचलो. आम्ही येण्यापूर्वी आणि आल्या प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आम्हाला असं वाटतं एक भाज्या काही आम्ही आणलेल्या पुरणार नाहीत ठाणेकरांना, पण एक आनंदाची गोष्ट आहे की लोकांना अजूनही एवढी जिज्ञासा वाटते, याचा आम्हाला खूप आनंद. साधारण याच्यामध्ये 30-32 प्रकारच्या भाज्या आहेत. पालेभाज्या जास्त आहेत कारण आता पावसाची सुरुवात आहे. साधारण 1 महिन्यानंतर मग फळभाज्या, रानातल्याच पण फळभाज्या होतात, फुलभाज्या होतात. तर आता पालेभाज्या आहेत, काही फळभाज्या पण आहेत. आणि दुसरा एक स्टॉल आहे तो वनौषधींचा आहे. आपले एक वैद्य आहेत कमळू भाऊ, ते दुर्वापूर गावातले मुरबाड तालुक्यातले, आणि ते मोठ्या प्रमाणावरती त्यांना ज्ञान आहे वनौषधींचं. त्यांनी काही वनौषधी तर आणलेल्याही आहेत. जर कोणाला त्याचा मार्गदर्शन हवं असेल तर ते औषधी वनस्पतींचं मार्गदर्शन करतात. त्यांनी साधारण एक 14-15 वनौषधी आणलेल्या. मुख्यमंत्री हरित अभियानामार्फत आज ठाण्यातील सरस्वती एज्युकेशन सोसायटी या शाळेच्या वतीनं वृक्षदिंडी काढण्यात आली. वाढतं तापमान पाहता वृक्षसंवर्धन करण्याची काळाची गरज आहे. या निमित्ताने या वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यानं त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर तसंच येथील वातावरणावर झालेला दिसून येतोय. वृक्षतोड होतानाच वृक्ष लागवड करून त्याची जोपासना केली जात नसल्याचंही प्रकर्षानं जाणवतं. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ यामुळे जाणवू लागलाय. दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून मानवाच्या नियोजनशून्य कृतीचा परिणाम असल्याचंही बोललं जातं. दुष्काळ निवारण आणि महाराष्ट्राचा समृद्ध शाश्वत विकास करण्यासाठी वनलागवडीचं क्षेत्र वाढवणंही गरजेचं असून या निमित्तानंच या शाळेच्या वतीनं या वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील या वृक्षदिंडीत सहभाग घेतला. हातात फलक घेत ठाणे शहरात ही वृक्षदिंडी काढण्यात आली. मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका मॅच दरम्यान येऊर येथील गारवा हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैधरित्या पार्ट्यांमुळे आदिवासी बांधवांना त्रास सहन करावा लागला होता. या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आज ठाणे महानगरपालिका आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गारवा हॉटेलवर JCBच्या साहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आले. विशेष म्हणजे कालच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेतला होता.
संजय गांधी नॅशनल पार्क येऊरमध्ये 7 वाजल्यानंतर कुठल्याही प्रकारचं परमिशन नसल्यामुळे अवैधरित्या सुरू असलेले हुक्का पार्लर आणि हॉटेलवर कधी कारवाई करणार असा त्यांनी प्रश्न विचारला होता. यानंतर आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं गारवा हॉटेल JCBच्या साहाय्यानं जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. मागील 4 दिवसापासून आपली जी अतिक्रमण विरोधी कारवाई आहे ते 3 महत्त्वपूर्ण घटकवर फोकस करून आपण ती कारवाई करत आहे. एक असे स्ट्रक्चर जे पूर्णतः अनधिकृत आहे, दुसरे असे स्ट्रक्चर किंवा असे आस्थापना जिथे पोलिसांची माहितीप्रमाणे अंमली पदार्थ किंवा इतर अवैध जे धंदे आहेत ते सुरू असतात, आणि मग तिसरा असे स्ट्रक्चर्स किंवा अशी आस्थापना जे पब्लिक न्यूसन्स क्रिएट करते किंवा एअरफोर्स सारखे जे महत्त्वपूर्ण इन्स्टॉलेशन्स आहेत त्यांच्यासाठी थ्रेट म्हणून असू शकतात. हा सलग 4था दिवस आहे आपला. 3 दिवस आपण ठाणे सिटीमध्ये ही कारवाई घेतली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः शाळा महाविद्यालय त्याचे पेरिफेरीमध्ये 100 मीटरचे आत जेवढे अंमली पदार्थ विक्रय केंद्र किंवा पान टपरिया आहेत ते आपण तिथून आपण हलवलं आहे. येऊर भागामध्ये आज जी कारवाई आहे यामध्ये मोठे स्ट्रक्चर्स आणि मोठ्या स्थापनावर आपण फोकस करत आहोत. दिवसभरात 8 ते 10 लोकेशन्सवर काम करण्याचं नियोजन आहे. स्ट्रक्चर परिसर खूप मोठा आहे म्हणून हा खूप वेळ खाऊ प्रक्रिया आहे. आपली 3-4 टीम्स पॅरलली काम करत आहेत. सर, कारवाई केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी शेड उभारलं जातं, त्यासाठी काय कडक कारवाई असेल? प्रत्येक लोकेशन जिथून आपण शेड काढला आहे किंवा डिमॉलिश केला आहे, मग तो ठाणे सिटीच्या आत असो किंवा येऊर भागामध्ये, आम्ही याची खात्री करणार की इथे परत शेड येणार नाही. एवढाच नव्हे तर जे काही आस्थापनाचे मालक आहेत त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई, आर्थिक दंड, आणि हे सगळं अनधिकृत स्ट्रक्चर काढण्याचा जे खर्च आहे तो सुद्धा मनपा वसूल करेल त्यासाठी.